जर त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने ताकद असती, लोक त्यांच्या बाजूला असते, तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या असत्या का? अहंकार तर त्यांच्यामध्ये भरून आहे का? थोडंफार ते झुकतायत कारण त्यांचं वाटोळ लागले. 12 वाजले त्यांचे, नवीन टाइम आहे ना 12 वाजलेला. पूर्वी 10 वाजून 10 मिनिटं होते, आता 12 वाजले. तर आपण काय करणार? ते भाजपचे वाजले. लय वाईट परिस्थिती भाजपची. आणि मग हे भाजप जे काय करते, कुटुंब बोलते, हे लोकांना नाही आवडलं. महाराष्ट्रातल्या लोकांना नाही आवडलं, बारामतीतल्या लोकांना आवडलं नाही आवडलं मला माहित नाही. मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला आवडलं का कुटुंब बोलणं? हे पार्टी म्हणून सत्तेत येणं काय आवडलं? पूर्वी नव्हतं होत. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विरोध या इलेक्शन मध्ये आपल्याला करायचा आहे. पण तो विरोध करत असताना तुम्हाला मनीचा गँग धमकवाय, तुम्हाला अडचणी आणण्याचा प्रयत्न करते. एका मगाच्या कार्यकर्त्याला सांगितलं इथं राहायचंय ना. इथं राहायचंय म्हणजे काय तुमची जागी नाही काही, तुमची इथं राहायचंय. ते मनीचा गँग मध्ये असं बोलतात इथं राहायचंय का? म्हणजे बोलते गुंडाच्या पुढे तुम्ही गेला. अरे घर आमचं, जागा आमची, कुटुंब आमचं, कुटुंब आम्ही जगवतो, कुटुंबासाठी आम्ही कमवतो. आमचं जर कोणी आजारी पडलं तर आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन जातो. आमच्या मुला मुलींना आम्ही शिकवतो. आणि सगळं आम्हीच आमच्या कुटुंबासाठी करतो. त्या मनीचा गँगला काय हक्क आहे तुम्हाला सांगण्याचा? हे करू नको, ते करू नको. आहे का त्यांना हक्क? मग काय करायचं या बाबतीत? काय करायचं? हे इलेक्शन ताब्यात घ्यायचं. काय करायचं? फक्त इलेक्शन ताब्यात घ्यायचं. घेणार का नाही घेणार? अहो काही लोक म्हणतात हे मनीचा गँग रात्री बसते. कुठं बसते ते तुम्ही समजून घ्या. बसल्यानंतर चर्चा करता. सुप्रियाताई एकटी पडली, एकटी पडली सुप्रियाताई. मनीचा गँग जर सुप्रियाताई बरोबर नसेल तर एकटी पडली का? सर्वसामान्य माणूस त्यांच्या बरोबर. तुम्ही आहात ना बरोबर? कार्यकर्ते आहेत का बरोबर? इथं साईला बसणारे जे सगळे युवा कार्यकर्ते, मागे बसणारे जे सर्व, ते आहेत का सुप्रियाताई बरोबर? मग एकटा पडले नाही. मनीचा गँग बाजूला झाली तर पार्टी संपली. अहो तिथं भावाली शब्द दिला होता. काय शब्द दिला होता? की राजकीय यंत्रणा मी बघतो. आणि सुप्रियाताई काय करायचं तर संसदेत तिथं प्रश्न मांडायचे. ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए. वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. आपली सरकार राज्यात असेल तर काम करून घ्यायची, केंद्रात असेल तर तिथं आपण करून घ्यायची, विरोधात असेल तर तिथं प्रयत्न करायचा. हेच ठरलं होतं ना. तुमच्या घरी भाऊबीज होती का? राखी पौर्णिमा होती का? माझ्या घरात तर होती. भावानी बहिणीला शब्द दिला तो पाळायचा असतो का नसतो? तुम्ही तुमच्या कुटुंबात एक तसं पद्धतीने करता का नाही करत? अरे इथं जर बहीण भावावर अवलंबून असेल, भावानी शब्द दिला असेल तर राजकीय यंत्रणा मी बघतो, तर भावानी जर वेगळी भूमिका घेतली तर त्याच्यात सुप्रियाताई चुकली आहे का? मग आज राजकीय यंत्रणा ताईकडे नसेल तर मग ताई एकटी पडली आहे का? मग ही जी यंत्रणा कोणाला उभी करावी लागणार आहे? तुम्हाला हे इलेक्शन हातात घ्यावं लागेल. आणि पवार साहेबांची हीच अपेक्षा आहे की इथं असलेली जनता इलेक्शन ताब्यात घेईल. पण मी सांगतो ताब्यात घेईल हा विषय नाही, ऑलरेडी ताब्यात घेतलेला आहे. अहो बूथवर काय नवीन नवीन कार्यकर्ते